नमस्कार मित्रांनो, मी आहे धनेश सर. तुम्ही पाहत आहात आदिती क्लासेसची यूट्यूब चॅनल. आज सीबीएसई पॅटर्नच्या 10th क्लासमधील चॅप्टर नंबर 1 केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स मराठीत पाहणार आहोत. एक्सप्लेनेशन पूर्णपणे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे ॲक्टिव्हिटी 1 मध्ये एकदा काय म्हणतात ते First, बघूयात. clean the magnesium ribbon. Hold it with tongs and burn it. Keep it away from your eyes. It turns into a white powder. This is magnesium oxide. Pour lead nitrate solution into a test tube. Add ॲक्टिव्हिटी 2 potassium iodide solution to this. A yellow precipitate of lead iodide forms. We will first take a few zinc Activity granules 3. in a conical flask. To this, let's carefully add dilute sulfuric acid. Notice the gas bubbles and the rise in temperature. First, clean the मित्रांनो, इथं ॲक्टिव्हिटी 1 मध्ये मॅग्नेशियम रिबन आपण बर्न केलाय ऑक्सिजन मध्ये. ही जी ऑक्सिजन मध्ये बर्न केल्यानंतर व्हाईट कलरची जी पावडर भेटते आपल्याला, परत एकदा नीट बघा. मॅग्नेशियम बर्न आपण क्लीन करून बर्न केलाय. मग ते क्लीन केल्यानंतर आपल्याला एक व्हाईट कलरची पावडर भेटते. म्हणजे काय, मॅग्नेशियम रिबन हे जरा आपल्याकडे सॉलिडमध्ये होता, जे पावडरमध्ये कन्व्हर्ट झाली, म्हणजे स्टेटमध्ये चेंज झालेले आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये pour बघितलं lead होतं nitrate solution की into a याच्यामध्ये लीड नायट्रेट सोल्युशनमध्ये पोटॅशियम आयोडीन test टाकली. tube. Add बघा, potassium iodide पोटॅशियम आयोडीन solution to टाकली this. तर तिथं A याच्यामध्ये yellow precipitate येलो कलर तयार झाला, म्हणजे केमिकल रिएक्शनमध्ये येलो कलर होत असतो. of lead आणि iodide. We will तिसऱ्या first take a ॲक्टिव्हिटीमध्ये few zinc बघितला तर granules in a केमिकल रिएक्शनमध्ये डिल्यूट सल्फ्युरिक conical ॲसिडमध्ये flask. किंवा To this, let's झिंकमध्ये carefully सल्फ्युरिक ॲसिड टाकली, म्हणजे ॲड केला, तर त्याच्यामध्ये काय बदल होतो बघा. add dilute ही जी sulfuric acid. सल्फ्युरिक ॲसिड आणि Notice झिंक the gas टाकल्यानंतर bubbles झिंकला जरा फेस येतो बघा, म्हणजे जे बुडबुडे येतात, म्हणजे जे हॉट झालेले आहे, गरम झालेले आहे, म्हणजे टेम्परेचरमध्ये सुद्धा चेंज होते. and the मग rise in याच्यावरून temperature. आपल्याला लक्षात येते की आपण जे ॲक्टिव्हिटी पाहिलेलं आहे, फर्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये चेंज इन स्टेट, सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये चेंज इन कलर इव्हॅल्युएशन ऑफ अ गॅस, थर्ड ॲक्टिव्हिटीमध्ये चेंज इन टेम्परेचर झालेलं आहे. म्हणजे स्टेटमध्ये चेंज झालेलं आहे, कलरमध्ये चेंज झालेलं आहे, टेम्परेचरमध्ये चेंज झालेलं आहे, म्हणजे केमिकल रिएक्शनमध्ये चेंज होतो स्टेट, कलर अँड टेम्परेचरमध्ये. मग मित्रांनो, तुम्हाला ही जी फर्स्ट ॲक्टिव्हिटी पाहिला होता तुम्ही, याच्यामध्ये ही फर्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही ही जी इक्वेशन पाहिला, ही इक्वेशन आपण वर्डमध्ये लिहू शकतो की मॅग्नेशियम रिबन इज बर्न्ड इन ऑक्सिजन अँड इट गेट्स कन्व्हर्टेड इंटू मॅग्नेशियम ऑक्साईड. हे मॅग्नेशियम रिबन बर्न केलं ऑक्सिजन सोबत, तर आपल्याला कन्व्हर्जनमध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड भेटली. ही जी डिस्क्रिप्शन आहे, ही डिस्क्रिप्शन केमिकल रिएक्शनमध्ये सेंटेन्स फॉर्ममध्ये आहे. मग ह्याला थोडंसं क्वाईट लाँग होतं, मोठा होतो, त्यामुळे त्याला आपल्याला शॉर्टर फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग एकदम सिंपल वेमध्ये लिहायचं असेल तर त्याला आहे एक वर्ड इक्वेशन म्हणतात, जे आपण आता पाहणार आहोत. इथे बघा मित्रांनो, मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन, मॅग्नेशियम यूज केलंय, ऑक्सिजन यूज केलेला आहे, वातावरणातील हवेमध्ये ते ऑक्सिजन यूज केलेलं आहे. या दोघांचं ॲडिशन झाल्यानंतर नवीन प्रॉडक्ट, म्हणजे नवीन एक पदार्थ तयार झालेला आहे, कंटेंट तयार झालेला आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड. ही जी एरो आहे, ही एरोच्या लेफ्ट हँड साइडला जी काही कंटेंट आहेत, म्हणजे जे आपण एक्सपेरिमेंट ॲक्टिव्हिटीजसाठी घेतले आहेत, त्याला रिएक्टंट्स म्हणतात. मग ही जी ॲक्टिव्हिटीज किंवा एक्सपेरिमेंट करण्यासाठी जी कंटेंट घेतलेला असतो, एलिमेंट्स घेतलेला असतो, त्याचा न्यू प्रॉडक्ट तयार झाला, म्हणजे न्यू एखादा कंटेंट किंवा एखादा वस्तू तयार झाला, किंवा त्याला म्हणायचं मॅग्नेशियम ऑक्साईड जे तयार झालेलं. आता मगाशी फर्स्ट एक्सपेरिमेंटमध्ये मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन झाल्यानंतर मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झाला, नवीनच तयार झाला, त्याला प्रॉडक्ट म्हणतात. मग दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये पाहिलात तुम्ही, Pour तिथं lead सुद्धा nitrate तसंच झालेला solution into होता. a test. इथं फर्स्ट, सेकंड, थर्ड आहे. मग इथं एक्सप्लेनेशनमध्ये तुम्हाला एवढं कळलं असेल की वर्ड फॉर्मेशन जे सेंटेन्समध्ये लिहिला होता, ते वर्ड फॉर्मेशनमध्ये लिहिला होता, वर्ड इक्वेशनमध्ये लिहिला. अजूनही आपल्याला शॉर्टर वेमध्ये दाखवता येतं का? त्यासाठी आपण एक केमिकल इक्वेशनमध्ये दाखवलेलं आहे. जे एरोच्या लेफ्ट हँड साइडला जी काही मॅग्नेशियम होती, त्या मॅग्नेशियमला Mg म्हणलेलं आहे, ऑक्सिजनला OT म्हणलेलं आहे, आणि नवीन तयार झालेला जो प्रॉडक्ट आहे, त्याला MgO म्हणलेलं आहे. अजून एक इथे इम्पॉर्टंट आहे, इज द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ईच एलिमेंट द सेम ऑन द बोथ साइड. दोन्ही साइडला
एरोच्या लेफ्ट साइड आणि राइट साइडला तुम्हाला सेम एलिमेंट दिसतात का? नाही. कारण लेफ्ट साइडला Mg हा 1 आहे, 1 एटॉम आहे. राइट साइडला सुद्धा Mg सेम आहे. बट ऑक्सिजनच्या बाबतीत असं नाही. ऑक्सिजन लेफ्ट साइडला 2 आहेत, राइट साइडला 1च आहे. जर ही दोन्ही एकच म्हणजे दोन्हीकडे लेफ्ट साइडला जेवढी एटॉम आहेत, तेवढाच राइट साइडला असेल, तर त्याला बॅलन्स्ड इक्वेशन म्हणतात. Is the number of atoms of each element the same on the both sides? If it is yes, then the equation is called a balanced equation. If it is not, then the equation is called a unbalanced equation. And it also called a unbalanced equation, also called a skeletal chemical equation. So guys, तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर मला सपोर्ट करण्यासाठी आणि मोटिवेट करण्यासाठी लाईक अँड शेअर करा. पुढचा व्हिडिओ लगेचच मी अपलोड करेन. धन्यवाद.